सोलापुरामध्ये श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच प्रदर्शनामध्ये विविध पशुधन घेऊन शेतकरी सहभागी झालेत। या पशुधनामध्ये सोन्या नावाचा खिलार बैल सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय। सोन्या बैलाला प्रदर्शनामध्ये तब्बल 41 लाख रुपयांची मागणी देखील झाली आहे। मात्र 41 कोटी रुपये जरी कोणी देतो म्हणालं तरी आम्ही सोन्याला विकणार नसल्याचं मालकाचं म्हणणं आहे। आढावा घेतलाय आफ्ताब शेख यांनी। सोलापुरात श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कृषी प्रदर्शनामध्ये खरं तर शेकडो स्टॉल्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचं कृषीविषयक माहिती देणारे स्टॉल्स असतील, पशुधन या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। आणि याच्यामधलाच एक सोन्या बैल जो आहे तो संपूर्ण या ठिकाणी येणाऱ्या सगळ्याच लोकांचं लक्ष वेधून घेत आहे। आणि याचे जे पालक आहेत ते डॉक्टर विद्यानंद दावटे आपल्यासोबत आहेत। खरं तर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे। काय खासियत आहे बैलाची? नमस्कार, माझं नाव विद्यानंद दावटे, राहणार उमराणी, तालुक्याचा जिल्हा सांगली। हा आपला सोन्या बैल। सोन्या बैल आता सध्या कर्नाटक महाराष्ट्रापेक्षा भारतामध्ये म्हणलं तरी ह्या बैलामध्ये हा जात कोसा गट, कोसा खिलार क्षेत्रामध्ये एवढा मोठ्या मापाचा बैल कुठला नाही। लांबी म्हणा, उंची म्हणा, देखणेपणा म्हणा। उंची किती, लांबी किती? उंची आहे 6.5 फूट, लांबी आहे 9.5 फूट। बाकीचं तुम्ही जे ते क्लिअर दिसते तुम्हाला। बैलाचं किती कौतुक केलं तरी 4 लोक, मी स्वतः करण्यापेक्षा 4 लोक इतर लोक येऊन मला कौतुक करायला हेच मोठं धन्य आहे आम्हाला। आणि हा बैल सध्या ब्रिडिंगसाठीच वापरतो आम्ही, गायच्या रेतनासाठी वापरतो। एका गायच्या रेतनासाठी 2,000 रुपये घेतो आम्ही। अतिशय देखणा असा बैल आहे आणि तितका शांत स्वभावाचा आहे। आपण जर गर्दी बघितली, लहान मुलं देखील आलेली, मात्र कोणी न घाबरता त्याला हात लावतायत, सेल्फी फोटो काढतायत त्याच्यासोबत। आणि बैल जे बघण्यासाठी आहे, कसा आहे बैल? एक नंबर बैल आहे खरंच। असा बैल आतापर्यंत शेतकऱ्यांना बघायला भेटलेला नाही। होय, कसा आहे बैल? बघितलाय कुठं? चांगला आहे, चांगला स्वभावाचा आहे, म्हणजे मायाळू आहे। जसं आपण घरात एक मेंबरशी वागवतो त्याप्रमाणे ते आमच्या बरोबर वागतंय। तितकाच आकर्षक आणि तितकाच शांत बैल जो आहे तो सोलापुरात पाहण्यासाठी गर्दी जी आहे ती लोकांची होताना पाहायला मिळते। आणि सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये हा बैल जो आहे तो सर्वांचे लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन युग कागदीचा आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।